मला असं वाटतं ऋषीला आपण वेळ द्यायला पाहिजे. तू आता वाड्यावर जा. हा, मी आज जाते. काकूंना आणि ऋषीला काही लागलं तर बघते. झाले, काळजी करू नकोस प्लीज. ज्या घरात माझा जन्म झाला त्याच घराला आता मी नकोशी झाले म्हणून अशी बाहेर बसू नये. पण जोवर ऋषीदादा काय खरं आहे ते मला सांगत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा इथून हलणार नाही. मी वाट बघेन त्याची. तो बोलेपर्यंत कुठेच नाही जाणार. वेदला चिडलाय. कपडे जाळतोय. चला. अरे वेद, ही काय तुझी वागायची पद्धत झाली का? प्रमिला, तू तरी सांग ना काहीतरी. वेद, अरे ही काय लक्षण आहेत तुझी? भ्रमिष्ट झालायस का तू? हे बघ, शुद्धीत ये बाळा, शांत हो. नाही व्हायचं मला शांत. आई, हेच बंधन माझ्या गळ्यातला फास झालंय. फरफट होते माझ्या या बंधनामुळं. जागोजागी ठेच खाऊन माझे पाय रक्तबंबाळ झालेत. कुठे सुख नाही, कुठे आनंद नाही. मग का या बंधनाची लक्तरा मी कुरवाळत बसू? पास झालं. आता ही बंधन मी कायमची तोडणार आहे, जाळून टाकणार आहे. अरे असा विचार करू नकोस. अरे बाबा, अरे तू तरी काहीतरी बोल ना याच्याशी. अगं आई, मी काय बोलणार सांग? सगळं आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. लग्ना आधीचा वेद आणि लग्नानंतरचा वेद ह्याच्यात तुला फरक जाणवत नाहीये का? आता एखादी नतद्रष्ट कपाळकरंटी बायको त्याच्या नशिबात आली तर मी तरी कसं सांगू ना की गळ्यात बांधून घे म्हणून? पोतांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे कपाळकरंटी नलिनी. तो नाही तिच्याबरोबर संसार करू शकत. वेळेवर आलीस. माझ्या प्रेमाचा आणि आपल्या लग्नाचा असा तमाशा झालेला बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना तुला? वेद, वेद प्लीज. वेद असं काही करू नकोस प्लीज. वेद थांब. अरे वेद असं नको करूस. वेद प्लीज असं काही करू नकोस.
आता या अपवित्र आठवणी या आगीत जळून पवित्र होतील. अरे वेद, अरे काय करतोस बाळा तू? वेद, काय आहे वेद? ज्या होमकुंडातल्या पवित्र अग्नीला साक्षी मानून आम्ही नवरा बायको या नात्यात उतरलो, आज त्यालाच साक्षी मानून उलटे फेरे घेऊन मी स्वतःला आणि हिला या नात्यातून मुक्त करतोय. इतका राग बरा नाही रे वेद. मी आपलं नवरा बायकोचं नातं संपवतोय. वेद ऐक माझा. वेद, तुला लग्न म्हणजे काय खेळ वाटला का? वेद थांब. वेद थांबव हे सगळं. आधी प्लीज समजावा ना वेदला. आधी सांगा ना त्याला. अरे वेद, अरे हे काय चालवलंयस? अरे साक्षात ब्रह्मदेवाने गाठी बांधलेल्या असतात 7 जन्माच्या. अरे असे उलटे फेरे घेऊन कधी नाती बंधनं तुटतात का? अरे असा पोरकटपणा करू नकोस रे. सोड सोड आत. वेद ऐक ना माझं प्लीज. वेद थांब ना. अरे असं कुठून मागण्याची तुला दुर्बुद्धी झाली? वेद सोड ना. वेद थांबव नाही सगळं. आजीला मग त्रास होतोय. वेद, वेद ऐक ना. थांबव नाही सगळं. आई तुम्ही तरी समजावा ना वेदला. मी सांगितलं असतं ग, पण ऐकतोय कुठे तो माझं? वेद थांब ना. आणि लहान राहिलाय का आता? राग बघ त्याच्या डोळ्यातला. वेद थांब ना प्लीज. वेद ऐक ना माझं. थांब ना. वेद थांबव हे सगळं. बाबा, बाबा तुम्ही तरी समजावा. तुमचे शब्द बाहेर नाही येतो. प्लीज त्याला थांबवा. हे बघ नलिनी, आता खूप उशीर झालाय. समजण्याच्या आणि समजावण्याच्या पलीकडे गेलंय सगळं. आपण जसं पेरतो ना तसंच उगवतं. जशी कर्म असतात ना तशीच फळं मिळतात माणसाला. हे असं वागण्यापूर्वी, हे कारस्थान करण्यापूर्वी तुला कळायला हवं होतं.